बदलत गेला तसे शिक्षण देण्याचे आणि घेण्याचे मार्गही बदलत गेले. अगदी गुरुकुल परंपरेपासून ते आताच्या ऑनलाईन एज्युकेशन पर्यंत शिक्षण पद्धती तर बदलती, पण गुरूंचे स्थान हे अटळ आहे. म्हणून गुगल माहिती देत पण गुरु जीवन जगायला शिकवतात. हा संदेश घेऊन येत आहे एक नाटिका मोबाईल की गुरु. विवेक, तू अभ्यास पण करतोयस का नुसता मोबाईलशीच खेळतोयस? आई, मोबाईल नाही बघत आहे, गुगलवरती विज्ञानाचं धडे शोधतोय. का पुस्तक नाहीये का? गुगलला सगळं असतं. अरे देवा, काय करायचं या मुलाचं? जा जाऊन शाळेचा आवर, शाळेला उशीर होतोय. हो हो. अगं, तू होमवर्क केलास का? कसला होमवर्क? अगं ईव्हीएसचा. हा, आठवलं, वाचून आली आहे का ते गुगलवर. पण काल मॅडमनी पुस्तकातून वाचायला सांगितलं होतं आणि काल पण मॅडमनी किती छान शिकवलं ना. त्यापेक्षा पण छान गुगलवर दिलेलं आहे. Good afternoon, teacher. Good afternoon, everyone. Sit down. Give me attendance. तर काल मी होमवर्क सांगितलेला कोणी केला? विवेक, तू सांग, मी काय होमवर्क सांगितलेला? तुम्ही सांगितलं होतं की लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग त्याच्याबद्दल वाचून या. मग सांग बरं, तू काय वाचून आलास? उगाच खूप काय लिहिलंय गुगलवर, पण मला समजच नाही. अजून कोणी सांगेल का? हर्षाली, तू सांग. मॅडम, मी सांगू? सांग. The living organisms who need food, water and air for living are living organisms. मॅडम, मी सांगू? हा, सांग. The organisms who don't need food, water and air for living are called non-living organisms. Very good. मॅडम, तुम्ही काल शिकवलं होतं ना, ते माझ्या अजून लक्षात आहे, म्हणून मला पुढचं पण समजलं. हो मॅडम, तुम्ही गेल्या आठवड्यात सांगितलेले उदाहरण मला अजून लक्षात आहे. आणि तुम्ही शिकवलेली गोष्ट मी आईलाही सांगितली, तिलाही खूप आवडली. माहिती तर खूप मिळते हो मॅडम, पण समजून तर तुम्ही सांगता तेव्हाच कळतं. हे बघा मुलांनो, गुगल, मोबाईल उपयोगी तर आहे, पण शिक्षक जेव्हा तुम्हाला समजावून सांगतात, तुमच्या प्रश्नांची उत्तर देतात, तेव्हाच तुम्हाला समजतं ना. गुरु विना नाही तुझा